सोनम वांगचुक यांचं आंदोलन खरंच दडपण्यात आलं। सोनम वांगचुक यांना बळजबरी उचलण्यात आलं। कालपासून अशा अनेक चर्चा तुम्हीही सोशल मीडियावर ऐकल्या असतील, पण सोनम वांगचुक यांना का ताब्यात घेण्यात आलं? पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताना नेमकं अधिकृत कारण काय दिलं? त्यांना रुग्णवाहिकेत टाकून सफदरजंगला का नेलं? पोलीस पांढऱ्या चादरी घेऊन का आले होते? या सगळ्या विषयी सविस्तर सखोल आढावा घेणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सुवर्ण, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी। 20 जुलैला म्हणजे उद्याच्या दिवशी सोमवारी संसदेवर शांततापूर्ण मोर्चा काढला जाणार आहे। सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी हा मोर्चा काढणार आहे, पण त्यात सोनम वांगचुकही सहभागी होणार होते। त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल, उपोषणापासून आतापर्यंत ज्या 2-3 वेळा ते बोलले असतील तेव्हा ते म्हणाले आहेत, म्हणजे खरं तर 15 दिवस उलटून गेले उपोषणाला। त्यानंतर ते प्रामुख्याने असं म्हणाले की मला 20 जुलैपर्यंत जिवंत राहता यायला हवं, कारण 20 जुलैला संसदेवर शांततापूर्ण मोर्चा आम्ही काढणार आहोत आणि मला त्यात सहभागी व्हायचंय। तर या 20 जुलैच्या संसदेवरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपण सविस्तरपणे बघूया की हे आंदोलन कधी सुरू झालं, काल नेमकं म्हणजे शनिवारी पहाटे नेमकं काय घडलं, काय कारणामुळे घडलं, सरकारने असं का केलं, पोलिसांनी असं का केलं, त्यांची पत्नी म्हणजे सोनम वांगचुक यांची पत्नी तिचं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनम वांगचुक कोण आहेत, या सगळ्या विषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। 18 जुलैला सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून उचलण्यात आलं। दिल्ली पोलिसांनी आपल्या गणवेशात न येता साध्या वेशामध्ये येत ही कारवाई केली। पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक हे 28 जून पासून उपोषणाला बसलेले आहेत। ते उपोषणाला का बसलेले आहेत, तर नीट पेपर लीक प्रकरणाचा ते निषेध करतायत आणि जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। आणि त्यामुळे 28 जून पासून ते उपोषणाला बसलेले आहेत। तेव्हापासून कालपर्यंत आजपर्यंत त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, ते फक्त पाणी पितायत अशी माहिती मिळते। त्यांच्यासोबत कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यापैकी 2-3 कार्यकर्ते असे आहेत जे व्यासपीठावर होते, ज्यांची गादी ही वांगचुक यांच्या बाजूला घातलेली होती। त्यामध्ये एक मुलगी पण आहे, अत्यंत 21-22 वर्षाची चुणचुणीत मुलगी, ती सुद्धा 28 जून पासून सोनम वांगचुक यांच्याबरोबर उपोषणाला बसलेली आहे, हंगर स्ट्राईकवरती बसलेली आहे, तिची सुद्धा तब्येत खालावलेली आहे। सोनम वांगचुक यांचं तर 9 किलोपेक्षा जास्त वजन कालच्या म्हणजे 18 दिवस त्यांचे पूर्ण झाले आंदोलनाचे, तेव्हापर्यंत त्यांचं 9 किलो वजन कमी झालेलं होतं। आता त्यांच्या तब्येतीला घेऊन केंद्रानं कोर्टात धाव घेतली। कोर्टानं असं म्हटलं की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी, प्रत्येक जीव हा महत्त्वाचा, जरी तो उपोषणाला बसलेला असला तरी सुद्धा त्याच्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे त्याच्या आरोग्याचं मॉनिटरिंग व्हायला हवं, त्या व्यक्तीच्या आरोग्याचं मॉनिटरिंग व्हायला हवं। आणि मग केंद्र सरकार जर त्याची तब्येत ढासळली तर योग्य ती पावलं उचलू शकते, अशा प्रकारे हायकोर्टानं आदेश दिलाय असं कळतंय। आता काल काय घडलं याकडे वळूया। काल म्हणजे शनिवार 18 जुलैची पहाट। या दिवशी व्यासपीठावर म्हणजे थोडेसे सगळे पांगलेले असताना, समोर बसलेली जी सगळी तरुणाई आहे ती पांगलेली असताना आणि अभिजित दिपके आणि त्याचे स्पोकपर्सन व्यासपीठावर नसताना संधी साधून दिल्ली पोलिसांनी आपलं म्हणजे आपले जे पोशाख असतो तो न परिधान करता साध्या गणवेशामध्ये व्यासपीठावर चढले। खूप मोठ्या संख्येनं दिल्ली पोलिसांची टीम व्यासपीठाच्या दिशेनं रवाना झाली। त्यांनी समोर आलेल्या कुणालाही जुमानलं नाही, ते व्यासपीठावर चढले आणि त्यांनी गादी सकट, अभिजित दिपके हा त्याच्या मित्राच्या घरी गेलेला होता, कपडे बदलायला तो गेला असं त्यानं सांगितलं, तर तो तिथं नसताना व्यासपीठावर सगळे पोलीस चढले। ते अत्यंत साध्या गणवेशामध्ये होते, पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातलेले होते त्यांनी, आणि ते चढले।
त्यांनी सगळ्या मध्ये आलेल्यांना बाजूला केलं। ते व्यासपीठावर चढल्यावर त्यांनी सोनम वांगचुक यांच्या गादीकडे प्रस्थान ठेवलं। बाजूला जी टीम होती सगळी व्यासपीठाच्या बाजूला, तिथे त्यांनी पांढऱ्या रंगाच्या चादरी ठेवल्या, जेणेकरून जे मागे बसलेले आहेत, जे समोर तरुणाई आहेत, त्यांच्यामध्ये कुठेही घाई गर्दी होऊ नये, त्या व्यासपीठाकडे धावत येऊ नयेत, त्यांच्यात चेंगराचेंगरी होऊ नये। खरं तर तिथेही दंगल नियंत्रण पथकाचे अधिकारी तैनात होते। दिल्ली पोलिसांची मोठी कुमक आलेली होती। त्यांनी सगळ्या बाजूने घेरा घातलेला होता सगळ्या व्यासपीठाला, आणि मग सोनम वांगचुक यांची गादी तशीच्या तशी उचलण्यात आली आणि ती गादी उचलून बाजूलाच म्हणजे व्यासपीठाच्या बाहेर जंतर मंतरच्या जी रुग्णवाहिका होती त्या रुग्णवाहिकेमध्ये त्यांना गादीसकट टाकलं गेलं आणि थेट त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेलं गेलं। आता तिथे खूप मोठ्या प्रमाणात वादंग झालं की त्यांना मारून मुटकून नेलं गेलं, त्यांना न विचारता नेलं गेलं, त्यांना घाई गर्दीने मारहाण करून नेलं गेलं। तर अशी कुठलीही घटना व्हिडिओमध्ये दिसत नाही। अर्थात त्यांना न विचारता नेलं, त्यांच्या कुटुंबाला न विचारता नेलं। या संदर्भातलं सूतोवाच त्यांच्या पत्नीनं सुद्धा केलेलं आहे। पण या सगळ्यावर केंद्राचं, पोलिसांचं असं म्हणणं आहे की हायकोर्टाच्या आदेशानुसारच आम्ही पावलं उचललेली आहेत। हायकोर्टानं हे स्पष्ट केलं होतं की त्यांची तब्येत जर ढासळतेय, चिंताजनक आहे असं वाटलं तर केंद्र योग्य ती पावलं उचलू शकतो आणि त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानुसारच आम्ही त्यांना तिथून उचललं आणि सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्यांची तब्येत मॉनिटर केली जाते आहे। या सगळ्या दरम्यान खूप अशा वेगवेगळ्या चर्चा झडल्या की त्यांना मारहाण झाली, त्यांच्यावर हात उचलला गेला, त्यांना चुकीच्या पद्धतीनं सफदरजंगला नेलं गेलं, त्यांना न विचारताच नेलं गेलं। त्यामुळे ही एक गोष्ट सोडली, ह्या गोष्टी जर वगळल्या तर त्यांच्या तब्येतीकरता आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांना तिथून उचललं आणि सफदरजंगमध्ये दाखल केलेलं आहे। कालपासून त्यांची तब्येत मॉनिटर केली जाते। या दरम्यान एक अफवा पसरवली गेली, त्या क्षणी तिथे जमलेल्या अनेकांकडून अशा प्रकारे बोललं गेलं की त्यांना किडनॅप केलंय, त्यांना अज्ञात स्थळी नेलंय, त्यांना मारून मुटकून नेलंय। तर त्यांना मारून मुटकून अजिबात नेलं नाही, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे हात कुणीही उगारला नाही। किंबहुना तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी किंवा दंगल विरोधी पथकांनी मागे ढकलण्याचा प्रयत्न केला असेल, पण मारामारीचा प्रकार केला नाही। त्यांना तशा सूचना नव्हत्या, त्यांना तसे आदेश नव्हते, कुणावरही हात उचलायचे नाहीत असेच आदेश त्यांना दिले गेलेले होते। वांगचुक यांच्या उपोषणाच्या 21व्या दिवशी त्यांनी म्हणजे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली। साध्या गणवेशात ते आले, व्यासपीठावर चढले, मध्ये आलेल्यांना त्यांनी बाजूला सारलं, पांढऱ्या रंगाच्या चादरी त्यांनी स्टेजवर काही मिनिटांमध्ये उभ्या केल्या। म्हणजे मागची जी रिंग होती पूर्ण व्यासपीठ पांढऱ्या रंगाच्या चादरीनं क्लोज करण्यात आला आणि त्या क्षणी वांगचुक यांना गादीसकट तिथे उचलून गर्दीतूनच म्हणजे त्याच गर्दीतून त्यांना रुग्णवाहिकेत दाखल केलं आणि रुग्णवाहिकेतून सफदरजंगला हलवलं। दंगल नियंत्रण पथकाच्या मदतीनं सगळ्या मध्ये जमलेले जे त्यांना अडवण्याचा जे प्रयत्न करत होते त्यांना बाजूला करण्यात आलं। आता सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांना का नेलं तर त्यांची पोटॅशियम लेव्हल कमी झालेली आहे, ती 2.9 पर्यंत खाली आलेली आहे, जी आदल्या दिवशी 3.4 होती असं रुग्णालयाकडून सांगितलं जात आहे। रुग्णालयामध्ये खूप काळजी घेतली जाते। सफदरजंगमध्ये प्रत्येक मजल्यावर आणि सफदरजंगच्या बाहेर सुद्धा खूप मोठा पोलीस बंदोबस्त आहे। त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, सगळ्याच माध्यमांवर ती प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे की पोटॅशियम लेव्हल कमी झाली असं आम्हाला सांगितलं जात आहे। आम्ही हॉस्पिटलकडनं त्यांचा रिपोर्ट मागतोय, तो दिला जात नाही आहे। आम्ही त्यांच्याकडनं सॅम्पल्स मागतोय की आम्ही सॅम्पल्स बाहेरनं चेक करून घेतो, एक सेकंड ओपिनियन घेतो, तर सॅम्पलसुद्धा आम्हाला दिलं जात नाही आहे। आम्ही बाहेरचा व्यक्ती इथे सेकंड ओपिनियन घेण्यासाठी त्यांच्या सॅम्पलसाठी बोलवतो, तर त्यासाठी सुद्धा आम्हाला परवानगी दिली जात नाही आहे असं गीतांजली यांचं म्हणणं आहे। आणि त्यांनी काल जे काही घडलं त्याच्याविषयी हा फेअर प्ले नाही आहे असं म्हटलेलं आहे। त्यांना किंवा मला न विचारता किंवा आम्ही असं काही करणार आहोत, त्यांच्या तब्येतीच्या काळजीने करणार आहोत असं सुद्धा आम्हा कुटुंबियांना सांगितलं गेलं नाही, हे वाईट आहे असं गीतांजली यांचं म्हणणं आहे। हायकोर्ट ऑर्डरमध्ये काय म्हटलंय तर त्याच्याविषयीही त्या म्हणाल्या की हायकोर्ट ऑर्डरमध्ये
असं कुठेही म्हटलेलं नाही की केंद्र योग्य ती कारवाई करू शकतं, त्यांना रुग्णालयात दाखल करू शकतं. कोर्टानं फक्त आपल्या ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांच्या तब्येतीचं मॉनिटरिंग व्हायला हवं. आता नेमकं खरं कोण सांगतंय, खोटं कोण सांगतंय, ही हायकोर्टाची ऑर्डर समोर आल्यावरच कळेल. पण हायकोर्टाच्या ऑर्डरचं इमेजसुद्धा समोर आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांच्या तब्येतीला जर काही बरं वाईट होणार असेल तर केंद्रानं आपली पावलं योग्यपणे उचलावीत असं म्हटलेलं आहे. आता बघूया वांगचूक कोण आहे. आपल्या सगळ्यांना नाव माहिती आहे सोनम वांगचूक यांचं. 59 वर्षांचे लडाखमधले ते एक प्रसिद्ध भारतीय अभियंता आहेत. शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. नवसंशोधक आणि पर्यावरणवादी म्हणूनही त्यांच्याकडे बघितलं जातं. तुम्हाला आठवत असेल 1988 मध्ये सेकमोल म्हणजेच काय, स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख या त्यांच्या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि या संस्थेचा कॅम्पस हा जगभरामध्ये प्रसिद्ध झाला. तो याकरता कारण पूर्णपणे हा कॅम्पस सौर ऊर्जेवर चालतो. तिथं इंधन म्हणून कोणत्याही जीवाश्म इंधनाचा वापर केला जात नाही. त्यामुळे तो कॅम्पसही चर्चेत आला आणि सोनम वांगचूक सुद्धा चर्चेत आले. अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी, लडाख याच्याशी त्यांचं नाव जोडलं जातं त्यामुळेही ते चर्चेत आले. तर ते काय कारण, तर लडाखमध्ये पाण्याची टंचाई होती आणि ती दूर करण्याकरता त्यांनी कृत्रिम हिमनदी आर्टिफिशियल ग्लेशियर बनवलं. आईस्तूप ही अभिनव पद्धत तिथं शोधून काढली. त्यामुळे ते खूप चर्चेत आले आणि जगप्रसिद्ध झाले. मॅगसेसे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. लडाखसाठी अधिक घटनात्मक संरक्षणाकरता सार्वजनिक निदर्शनांमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर तेच नीटचं पेपर लीक प्रकरण जे आहे त्याच्यासाठी सुद्धा अभिजित दिपके आणि त्याचं जे CGP आहे त्याला पाठिंबा देताना दिसले. एकाच व्यासपीठावर ते जंतर मंतरवर आले आणि त्यानंतर त्यांचं उपोषण सुरू झालं. पण सोनम वांगचूक यांनी आधी केलेलं काम आणि त्यांनी त्यांचं निर्माण केलेला ऑरा किंवा त्यांचं नाव या सगळ्याचा फायदा CJP करून घेण्याचा प्रयत्न करत होतं. CJPचे दिपके असतील किंवा इतर 2 स्पोक्सपर्सन असतील, ते प्रत्यक्षात व्यासपीठाच्या बाहेर हवं तसं वागत होते. हव्या तशा पद्धतीनं खाणं पिणं त्यांचं चालू होतं. मात्र तेच सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा फायदा घेत होते, त्यांच्या नावाचा फायदा घेत होते. असाही एक सूर उमटताना दिसतोय. आता या आंदोलनाच्या दरम्यान अँटी नॅशनल, नॅशनल अशा खूप सारे गट तट पडलेले आहेत. पण मुद्दा हा आहे की जर आंदोलन हे नीट पेपर लीक प्रकरणासंदर्भातलं होतं तर ते त्याच मुद्द्यापुरतं मर्यादित राहायला हवं होतं. तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्यावर अकाउंटेबिलिटीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना राजीनामा द्यायला सांगताय तर त्याच मुद्द्यापुरतं मर्यादित राहायला हवं होतं. पण वेगवेगळी लोक त्या व्यासपीठावर आली. त्या व्यासपीठावर येऊन त्यांनी सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आणि तो पाठिंबा देत असताना आपला राजकीय अजेंडा सुद्धा राबवला, धार्मिक अजेंडा सुद्धा राबवला आणि नको नको ते फाटे फोडले. हे आपल्याला नाकारता येणार नाही. फक्त AIच्या माध्यमातून आलेले व्हिडिओ हे दाखवत नाहीयेत. म्हणजे AIच्या आलेल्या व्हिडिओंकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करूया. पण तरी फॅक्ट्स जर आपण बघितले तर त्या फॅक्ट्समध्ये हेच दिसतंय की त्या व्यासपीठाचा ज्यावर सोनम वांगचूक 21 दिवसांपासनं उपोषणाला बसलेले आहेत, नीट पेपर लीकच्या प्रकरणासंदर्भातलं ते आंदोलन आहे, उपोषण आहे. आणि असं असताना त्या व्यासपीठावर अनेक व्यक्ती आले, सोशल मीडियातली अनेक प्रसिद्ध लोक आली आणि त्यांनी वाटेल ती वक्तव्य केलेली आहेत. वाटेल त्या गोष्टींसाठी ते व्यासपीठ वापरलं गेलं. हे व्हायला नको हवं होतं. ती 20 तरुण मंडळी कोण आहेत ज्यांनी पेपर लीक प्रकरणामध्ये त्यांना फटका बसला आणि त्यांनी मृत्यू कवटाळला किंवा त्यांनी टोकाचं पाऊल उचललं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्या फॅमिली या व्यासपीठावर येऊन त्यांनी या निषेधामध्ये सहभाग घेणं किंवा त्यांच्याविषयीची माहिती देऊन त्यांच्याबद्दल काय परिस्थिती उद्भवली याच्याविषयीची माहिती देऊन त्या व्यासपीठावर फक्त आणि फक्त हेच मुद्दे यायला हवे होते जे नीट पेपर लीक प्रकरणासंदर्भात होते. नीट पेपर लीक प्रकरणाची अकाउंटेबिलिटी, जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यायला हवी. हे विषय वारंवार प्रत्येक दिवशी चर्चेत येतच नव्हते. ज्या ज्या प्रतिक्रिया आपण बघतोय त्या स्पोक्सपर्सन्सच्या असू देत किंवा वांगचूक यांच्या तोंडून सुद्धा असे काही शब्द निघून गेले जे त्यांनी त्या व्यासपीठावरून आणि त्या उद्देशाने केलेल्या आंदोलनामधून तरी बोलायला नको होते. यावरूनच हे आंदोलन भरकटलं आणि मग दिल्ली पोलिसांनी, केंद्रानं असं ठरवलं
की सोनम वांगचुक यांचा वापर होऊ द्यायचा नाही. त्यांच्या नावाचा त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामामुळे केलेला जर गोष्टींचा वापर कोणी करत असेल, CJP करत असेल तर होऊ देता कामा नये. म्हणून प्रकृतीमुळे त्यांची प्रकृती अधून ढासळून अजून काही मोठं निर्माण होऊ नये याकरता केंद्रानं पाऊल उचललं, कोर्टामध्ये धाव घेतली. कोर्टाकडनं जे आदेश आले त्यानुसार काल त्यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. आता मुद्दा हा आहे की उद्याच्या म्हणजे सोमवारच्या मोर्चामध्ये ते स्वतः सहभागी होऊ शकतात का, त्यांना डॉक्टर्स तशी परमिशन देतील का, आणि ते जर सहभागी होण्याच्या परिस्थितीत नसतील तर त्यांची पत्नी गीतांजली यांनी सांगितलंय की मी या आंदोलनाचं नेतृत्व करीन आणि मोर्चा संसदेपर्यंत आम्ही काढू. पण या घडलेल्या घटनेसंदर्भात आणि आत्तापर्यंत 21 दिवसाच्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनासंदर्भात जंतर मंतरवर असलेल्या आत्ताच्या परिस्थिती संदर्भात तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.